छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठभर मावळ्याच्या सारथीने हे स्वराज्य निर्माण केले, पण हे स्वराज्य सहजरित्या मिळालेले नाही. कित्येकाच्या बलिदानातून, पराक्रमातून ते निर्माण झाले आहे. शिवाय एकापेक्षा एक बलाढ्य शत्रूंनी त्याच्या या कामास सतत अडथळा आणला. शिवरायांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रामुख्याने दोन बलाढ्य शत्रूंची झुंज द्यावी लागली. हे शत्रू म्हणजे दिल्लीचे मुघल व विजापूरची आदिलशाही. शिवरायांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांनी आदिलशाही राज्याशी दोन हात करावे लागले. मुघलासारखे आदिलशाही असलेले दरबारी बलाढ्य सरदार स्वराज्याचा घात करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते. मात्र शिवरायांनी कधी सामर्थ्याने तर कधी चातुर्याने शत्रूंना कायम पराभवाची धूळ चारली. स्वराज्यासाठी उपद्रवी ठरलेल्या असाच एक शत्रू पक्षातील सरदार म्हणजे सिद्दी जोहर मूळचा हाबशी होता. हाबशी हे मूळ आफ्रिका खंडातील होते. त्यांना सिद्दी या नावाने ओळखले जाते. सिद्दी हे निजामशाही काळातील भारताच्या पश्चिम भागातून अरबी समुद्रामार्गे व्यापार करण्यासाठी आले होते. जो प्रवास होत असे त्या प्रवासाचे इतर समुद्रही चर्चापासून रक्षण करण्यासाठी निजामशाहीने खास तैनात केले होते. दर्याद होते. कालांतराने सिद्दींनी अरबी समुद्रातील राज्य व्यवस्थेतही आपल्या कर्तबगाराचे चुणूक दाखवल्यामुळे त्यांना उत्तर बढती मिळत गेली व त्याची काही स्वतंत्र राज्य स्थापन झाली. जंजिरा येथील सिद्दी यापैकीच एक. सिद्दी जोहर हा तडा राजपुरी येथील सिद्धींपैकी एक नसला तरी तो मूळचा हाबशी होता. सुरुवातीची कारकीर्द गुलामगिरी म्हणून गेली, मात्र त्याच्या अंगी असलेल्या गुणामुळे पाहता पाहता तो आदिलशाही राज्यातील एक प्रबळ सरदार झाला. सुरुवातीस सिद्दी जोहर याने आदिलशाही राज्याच्या अंतर्गत कुर्नूल हा प्रदेश आदिलशाही सत्तेविरुद्ध विद्रोह करून ताब्यात घेतला व या प्रांताचे सरदार पद स्वतःकडे ठेवले. आदिलशाह सिद्दी जोहरवर त्याच्यासारखे इतर बंडखोरांवर या कृत्याने नाराज झाला होता व त्या सर्वांचे पारिपत्य करण्याचा विचार त्याच्या मनात कायम धुळत होता. याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्याच्या वल्गना करून स्वराज्यावर चाल करून गेला. बलाढ्य आदिलशाही सरदार अफजल खान जावळीच्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांकडून मारला गेला. आदिलशाहीस खूप मोठा हादरा बसला होता. अफजल खानानंतर आदिलशाही साम्राज्यात एकही सरदार उरला नव्हता. त्यामुळे संपूर्ण आदिलशाही सत्ता चिंतेत पडली होती व या संधीचा फायदा घेऊन सिद्दी जोहरने आदिलशहात मोठे स्थान मिळवण्याचा विचार केला. यामुळे त्याचे दोन फायदे होणार होते. एक म्हणजे त्याने आदिलशहाकडून जबरदस्ती बळकावलेली कुर्नूलची जहागीर सुद्धा त्याच्याच ताब्यात राहिली असती व आदिलशाही राज्यात त्याला मोठे सरदार पद मिळाले असते. त्यानंतर सिद्दी जोहरने आदिलशहास पत्र लिहिले व म्हणाला की आजवर माझ्या हातून बरेच गुन्हे झाले आहेत, मात्र ते आपण गुन्हे माफ करून मला पुन्हा आपल्या राज्यात सामील करून घ्या, तर तुमचा प्रबळ शत्रू शिवाजी राजा याचा नाश करण्याची जबाबदारी मी करेन. आदिलशहाच्या दृष्टीने शिवराय व सिद्दी जोहर हे दोघेही बंडखोरच होते. त्यामुळे हे दोघेही एकमेकाबरोबर लढून त्यामध्ये कोणाचाही पराभव झाला तरी फायदा आदिलशहाचाच होणार होता. त्यामुळे त्याने सिद्दी जोहरची विनंती स्वीकारून त्याचे सर्व अपराध माफ केले आणि त्यास सलामत खान ही पदवी दिली व शिवराय विरोधातील मोहीम नेतृत्व त्याच्याकडे सोपवले. सिद्दी जोहरच्या हाताखाली रुस्तमे जमा, फाजल खान, सादत खान, बाजी घोरपडे, भाई खान, सिद्दी मसूद असे सेनानी देण्यात आले होते. 2 मार्च 1660 रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले असताना सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. त्याच वेळी दिल्लीहून आणखी एक संकट स्वराज्यावर चाल करून येत होतं. ते म्हणजे मोगली दक्षिणेतील नेमलेला सुभेदार शाहिस्ते खान हा 1 लाख सैन्य घेऊन स्वराज्याच्या दिशेने कूच करत होता. पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवरायांनी आपली सुटका करून घेतली हा इतिहास आपणाला माहीतच आहे. मात्र या मोहिमेत आलेल्या अपयशामुळे आदिलशहाची सिद्दी जोहरवर गैरमर्जी झाली होती. आदिलशहास ध्येय वाटू लागले की सिद्दी जोहरने महाराजांकडून लाच घेऊन त्याने या वेड्यात निसटून दिले असेल. मात्र शिवाजी महाराज स्वतःच्या मावळ्याच्या पराक्रमाने पन्हाळा गडाचा वेढा तोडून बाहेर पडले होते. अशा वेळी आधीच
फजिती झालेल्या सिद्दी जोहर आदिलशहा सरळ सांगून ऐकत नाही हे पाहून सिद्दी जोहर चवताळला आणि त्याने पुन्हा एकदा आदिलशहा विरुद्ध बंड उभारला व तो पुन्हा एकदा आपली सुरक्षित जागा म्हणजे कर्नूलच्या किल्ल्यात जाऊन बसला. आदिलशहा विरुद्ध लढाईची तयारी करू लागला. आदिलशहाच्या लक्षात होते की सिद्दी जोहरला सरळपणे जिंकणे अशक्यपणे आहे. त्यामुळे आदिलशहाने अनेक कट कारस्थान करून त्याला संपवण्याचा निश्चय केला. गुप्तरित्या त्याच्या माणसाने विष घालून सिद्दी जोहरचा प्राण घेतला. त्या कृत्यामुळे आदिलशहाचा फायदा झालाच नाही, पण स्वराज्य एका शत्रूच्या हातून स्वराज्याचा दुसरा शत्रू मारला जाऊन आदिलशाही राज्य आणखी कमकुवत होण्यास हातभार लागला. कारण आदिलशहाच्या आपल्या दोन शत्रूला एकमेकास लढवून संपवण्याचा इरादा सुरू होता. मात्र त्याच्या संशय वृत्तीमुळे त्याच्याच गोठ्यात आलेला सिद्दी जोहर संपला. धन्यवाद.